तर शून्यातून 1K पर्यंतची सुरुवात माझ्यासाठी काही सोपी नव्हती आणि त्यासाठी खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज लागली किंवा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला बरं का। चॅनलच्या वेळेस अनुभवली होती ही गोष्ट की नावं ठेवणारी भरपूर असतात, सपोर्ट करणारं कोणी करत नाही, जवळचे तर अजिबात करत नाहीत। फ्रेंड सर्कलमध्ये आपण कुठेही किती लिंक पाठवा ते बघतात, बघून तरी किती बघणार, 1-2 मिनिटाचा बघणार, अर्धा मिनिटं वगैरे, तिथपर्यंत पण मला नॉलेज नव्हतं की शॉर्टचा टाइम इकडे काउंट होतोय। म्हणून मला असंच वाटायचं की शॉर्टचा टाइम इकडे पण मॉनिटायझेशनसाठी काउंट होतो, पण तसं काय, 10 मिलियन व्ह्यूज हे तुम्हाला 90 दिवसात कंप्लीट करायचे। तर मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ते शॉर्टचे व्ह्यूज काउंट होतात पण वॉच टाइम काउंट। एखाद्या दिवशी लाईव्ह नाही घेतली तरी पण ओरडणार, हक्काने ओरडतात, हक्काने रागवतात, कारण त्यांना मला पुढे जाताना बघायचंय आणि ज्याला पुढे जाताना बघायचंय ना अशी माणसं मला भेटणं हे मी माझं नशीब समजते, कारण की अशी माणसं आत्ताच्या जगात भेटत नाही की एक। हे काय सगळ्यांना कसे आहात, मस्त मजेत ना? आय होप मस्त असाल, मजेत असाल तर वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजचा ब्लॉग खूप वेगळा होणार आहे। रोजच्या ब्लॉगमध्ये आपण बघतो की आपलं नॉर्मल रुटीन असतं, डेली रुटीन असतं, डेली म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी म्हणजेच नॉन स्क्रिप्टेड कंटेंट, थोडक्यात आपण ब्लॉगिंग वगैरे करतो, तर आजूबाजूच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते। पण आजच्या ब्लॉगमध्ये तसं काही नाही आहे। आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत बोलणार आहे, चिटचॅटचा ब्लॉग होणार आहे। त्यासाठी ब्लॉग नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्किप न करता बघा, आणि चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर सबस्क्राईब करून नक्कीच सपोर्ट करा। तर चला आजच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट मुद्द्यावरती येऊ। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे। तर आज आहे आपली 0 ते 1K पर्यंतची जर्नी यूट्यूबची। तर त्यासाठी काय काय गोष्टी माझ्या बाबतीत घडल्यात आणि तुम्ही पण यूट्यूबवरती येणार असाल, काहींना यायची इच्छा आहे, काही जण नवीन आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे। त्यासाठी तर आज सुरुवात करूया डायरेक्टली आपण की 1K पर्यंतचा प्रवास काय सोपा नव्हता आणि तो कोणाला सोपा नसेल, बहुतेक क्वचित एखाद्याला असेल की त्यांना सोपा जात असेल, ते त्यांचं नशीब म्हणा, पण नॉर्मली सगळ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी होत नाहीत बरं। तर माझं सांगायचं झालं तर मी शून्यातून सुरुवात केली ती जेव्हा मोबाईल घेतला। म्हणजे मला यूट्यूबचं पहिल्यापासून खूप वेळ होतं, पहिला पण माझा चॅनल होता, पण काही कारणास्तव तो स्टॉप केला किंवा त्याचा पासवर्ड नाही भेटल्यामुळे तो तिथेच सोडून दिला आहे। त्या स्टेजला फक्त व्हिडिओ प्रायव्हेट करून ठेवले त्याचे काही तरी तिथे 693 समथिंग सबस्क्रायबर होते, 700च्या आसपास। पण आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जर यूट्यूबवरती येणार असेल, यायचा विचार असेल किंवा आले असाल तर सुरुवातीला जास्तीत जास्त शेअर करू नका व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना, हे पहिलं माझं सांगणं आहे। कारण की डिमोटिवेट करणारे आपलीच लोक असतात, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। त्याच्यामुळे आपल्याच्याने जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत कुणाला सांगू नका, असं वैयक्तिक माझं तरी मत आहे। किंवा मी या चॅनलच्या बाबतीत त्याची दक्षता घेतली होती, जोपर्यंत माझे 1K झाले नाही तोपर्यंत मी कुठेच सांगितलं नाही किंवा कोणाला बोलले नाही, फक्त आपलं काम करत राहिले। आणि त्यात पण मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला मी केले काही व्हिडिओ टाकले, पण त्यातले व्हायरल जात नव्हते, पण एक रॅन्डमली गेला 5K पर्यंत। शॉर्ट होतं, ते शॉर्ट टाकायला लागले कारण शॉर्ट सुरू झाले बघा यूट्यूबवरती तेव्हा, तर ते 5.3K पर्यंत गेलं व्हायरल। तर त्याच्यानंतर थोडे अधूनमधून कुठेतरी टाकत होते, पण सातत्य अजिबात नव्हतं बरं का चॅनलवरती आपलं। तर जसं मनाला येईल तसे टाकायचे, अशी करायचे, आणि मग ते तसं करून नंतर गॅपच पडला। काही कामं असतात, घरातल्या गोष्टी, छोटी पोरं, त्याच्यामुळे त्यातच वेळ जायचा, मग मी काही केलं नाही। तेव्हा मला वाटतं त्या एका शॉर्टमुळे 153 का 56 असे काहीतरी सबस्क्रायबर होते। तर त्यानंतर मग परत मध्यंतरी आता बघा लग्नाचा सीझन होता, आत्ता गेल्या वर्षी ह्या वर्षीच मेमध्ये, तर मी एक लग्नाचा व्हिडिओ टाकला। तर लग्नाचा व्हिडिओ मी टाकला तर तो भावाच्या लग्नाचा व्हिडिओ होता आणि ते गृहप्रवेशवालं शॉर्ट होतं, तर ते मी जरा गाणं वगैरे टाकून दिलं, तर तो मला वाटतं शॉर्ट जवळजवळ 4,57,000 व्हायरल झाला। तर मग तेव्हा कुठेतरी म्हटलं बाबा एवढा लांब गेला, ते तर मी पाहिलं पण नव्हतं, 4-8 दिवसांनी पाहिलं, तर ते पाहिलं, ते दिसलं, मनाला खूप सॅटिस्फॅक्शन झालं की बाबा आत्ता तरी कुठेतरी आपला एक व्हिडिओ एवढा जास्त व्हायरल झाला। तर त्याच्यानंतर मी लग्नाच्या सिरीजचे टाकले शॉर्ट, म्हणजे सगळ्याच इव्हेंट त्यावेळेस बघा ते हळद किसका वगैरे असतो ते वाले शॉर्ट, तर ते पण टाकले, ते जायचे 10, 12, 20, 25 पर्यंत गेले रॅन्डमली। आणि इतके दिवस मला असं वाटायचं की
हेच फक्त काय म्हणतात व्हिडिओ शॉर्टचा पण टाईम यूट्यूबच्या क्रायटेरियाला जो 4000 वॉच टाईम आहे त्याच्यासाठी काउंट होत असेल, पण ही गोष्ट खरी नाही आहे बरं का. शॉर्टचा टाईम फक्त तिथे मेन्शन केलेला असतो, तो काही काउंट होत नाही आहे. तो फक्त तिथे मेन्शन केलं. शॉर्टचे व्ह्यूज काउंट होतात. एक तर तुम्हाला सांगू का, यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे, 1000 कंपल्सरी आपल्याला सबस्क्रायबर करायचे आहेत यूट्यूबला कंप्लीट. त्याच्यानंतर एक तर तुम्ही 90 दिवसामध्ये 10 मिलियन शॉर्टचे व्ह्यूज आणा, किंवा तुम्ही 1 वर्षासाठी 4000 वॉच टाईम कंप्लीट करा. या 2 गोष्टीपैकी एक कोणती तरी गोष्ट करायची आहे. आणि अजून आपली ती वॉच टाईमवाली गोष्ट बाकी आहे. वॉच टाईम झाला ना मग आपलं चॅनल मोनो होतोय बरं. तर मी तुम्हाला सांगते की तो एक 4,57,000 जो गृहप्रवेशवाला शॉर्ट गेला व्हायरल, तर त्या एका व्हायरल शॉर्टमुळे मला जवळजवळ 151 सबस्क्रायबर असे आले होते. 151-60च्या दरम्यान काहीतरी होते. तर नंतर झाले मला वाटतं 300च्या दरम्यान झाले. तेव्हा इतकं म्हणजे आनंद झाला ना की नॅचरली म्हणजे काही मेहनत न करता असे आले, म्हणजे सबस्क्रायबर एवढे पटापटा भेटले एका व्हिडिओमुळे. मग म्हटलं आता आपण कंपल्सरी करायचं, कंटिन्यू करायचं. तर मग सुरुवात केली. सुरुवातीला छोटे छोटे ब्लॉग टाकले, पण एवढं कोणी बघणारं नसतं. त्याच्यामुळे यूट्यूबवरती जर यायचं आहे तर तुम्हाला पहिली मनाची तयारी करून यायची. बोलणाऱ्यांची, जे बोलणार आहेत ते बोलणार, आजूबाजूचे बोलणार, घरातले पण बोलणार, इवन आपल्या जवळचे बोलणार. त्याच्यामुळे फक्त ते ऐकण्याची, पचवायची क्षमता असली पाहिजे. आणि इग्नोर करायच्या गोष्टी, आपलं काम करत राहायचं, सातत्य ठेवायचं, रोजचे रोज व्हिडिओ अपलोड करायचे. नाही काही झालं तर निदान ॲटलिस्ट शॉर्ट अपलोड करायचे. तर असं चालू ठेवा, नक्कीच तुमचं पण चॅनल ग्रो होईल. तर बघा आता मी पण सुरुवातीला शॉर्ट वगैरे टाकलं, आणि मला वाटतं की लाईव्ह 50 सबस्क्रायबर झाल्यावर भेटते ना, मला तर भेटून भरपूर दिवस चालते. पण लाईव्हवरती यायची हिंमतच नाही व्हायची. कारण आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं कसं असतं माहिती आहे का, पहिली ही लोक सगळी इज्जतीला जपतात, म्हणजे आपण, की लोक काय म्हणतील, एखाद्याने पाहिलं तर काय होईल, असं विचार येतो मनात. आणि ते पहिलं म्हणजे असं होतं की लाईव्हवरती लोकांच्या पाहिलं ना ते कमेंट विचित्र, तेव्हा माझं मन व्हायचंच नाही की म्हणजे मी कधी डेअरिंगच केली नाही की मला लाईव्ह यायचं किंवा फेस दाखवायचं, किंवा खालच्या कमेंट कशा येतात, कशी नाही, कशी लोक भेटतात, हे सगळ्यात मोठं टेन्शन होतं बरं लाईव्हवर यायच्या अगोदर. तर लाईव्ह तर काय सुरू नाही केली. 500-600 सबस्क्रायबर होईपर्यंत मी लाईव्ह सुरू नव्हती केली बरं. पण नंतर असं वाटायला लागलं की लॉंग व्हिडिओला तर आपले व्ह्यूज नसतात. जोपर्यंत आपले 1K होत नाही किंवा थोडं जास्त जात नाही, आपली फॅमिली ग्रो होत नाही, तोपर्यंत लग बाय चान्स एखाद्याचा व्हिडिओ व्हायरल होत असेल किंवा ब्लॉग व्हायरल होत असेल, पण मोस्टली व्ह्यूज येत नाही. किती 10, 12, 15, 30, 35, जास्तीत जास्त 150. तर जास्तीत जास्त 150 असतील बहुतेक, असेच जायचे, त्याच्यानंतर जातच नव्हते. आणि मग मी म्हटलं एवढ्याने तर काही होणार नाही. माझा वॉच टाईम मला वाटतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींनी, लॉंग ब्लॉगनी 53 का काहीतरीच होता बरं. आणि मग 550 जेव्हा सबस्क्रायबर झाले तेव्हा मी म्हटलं चला आता आपण मनावरती घ्यावं लाईव्ह येण्याचं. तर घेतली लाईव्ह. सुरुवातीला 2-3 लाईव्ह घेतल्या. काही लाईव्ह फेस घेतल्या, काही लाईव्ह ग्रीन स्क्रीन टाकून घेतल्या, म्हणजे फोटो वगैरे लावून घेतल्या, काही व्हिडिओ ऑफ करून घेतल्या. तर मग तिथून पुढे मला चांगली माणसं भेटायला सुरुवात झाली बरं का. आणि त्यासाठी खरंच मी स्वतःला लकी समजते, स्वामींचा आशीर्वाद समजते की मला खूप चांगली लोक यूट्यूबवरती भेटली, जी अगदी म्हणजे अशी एकदम काय म्हणतात, एकदम मनापासून सपोर्ट करतात. आणि खरंच एकदम अशी मला माझ्यासारखी माणसं भेटली, आणि माझ्यासारखीच माणसं माझ्या फॅमिलीमध्ये जॉईन केली. ही स्वामींचा आशीर्वाद मी मला स्वतःला समजते बरं. कारण की कुठेतरी माझं पण काहीतरी एफर्ट्स वगैरे आहेत, त्याच्यामुळे मला इतकी चांगली लोक पण भेटली. आणि खरंच सगळ्यांनी बहीण मानले ना, ते माझ्यासाठी खूप आहे. आणि बहीण म्हणून सगळेजण भाऊ मला सपोर्ट करत आहेत. सगळे बहिणी भेटल्या तितक्या छान छान. त्यामध्ये तृप्तीताई आहे, अजून परत तृप्तीताई आहे, नमूताई आहे, भारतीताई आहे. ह्या सगळ्या अशा छान छान बहिणी भेटल्या. त्यांचे पण यूट्यूबवरती चॅनल आहेत. अजून पूजाताई. तर त्यानंतर भावांमध्ये पहिलं म्हणजे मला लाईव्हवरती सगळ्यात अगोदर गुरुदादा भेटला. तर गुरुदादा भेटल्यानंतर स्वप्नीलदादा भेटला. स्वप्नीलदादा भेटल्यानंतर दत्तादादा भेटला होता. तर हे 3 जण भेटले होते. तर त्या 3 जणांचं असंच म्हणणं होतं की ताई तुम्ही करा सपोर्ट. म्हणजे त्यांचा अजूनही असा आहे बरं, एखाद दिवशी लाईव्ह नाही घेतली तरी पण
ओरडणार, हक्काने ओरडतात, हक्काने रागवतात, कारण त्यांना मला पुढे जाताना बघायचंय. आणि ज्याला पुढे जाताना बघायचंय ना, अशी माणसं मला भेटणं हे मी माझं नशीब समजते. कारण की अशी माणसं आत्ताच्या जगात भेटत नाही की एखाद्याला पुढे जाताना बघायचं. मोस्टली सगळ्यांचं कसं असतं की ती पुढे झाली, आपल्याला काही घेणं दे नाही असं होतं. पण हे सगळे जेवढे आहेत ना, हे सगळ्यात अगोदर मला तिघं भेटले. आणि स्वप्नील दादा तर अजून पण लाईव्हला आत्तापर्यंत नुसत्या सपोर्टिव्ह कॉमेंट्स असतात त्याच्या, की जास्तीत जास्त त्याच्या बहिणीने पुढे जावं असं त्याला वाटतं. गुरुदादाची पण तितकीच तळमळ आहे. दत्ता दादा पण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो, म्हणजे सगळं. त्याच्यानंतर लाईफमध्ये आला, आमच्या लाईफमध्ये आला तो म्हणजे सतीश दादा. तर सतीश दादाचं पण खूप खूप थँक्यू बरं सतीश दादा, कारण की खरंच तुला कितीही बोललं तरी राग वगैरे येत नाही त्यासाठी. आणि खरंच या लोकांचं या व्हिडिओमध्ये मी नावं घेतलीत, कारण की खरंच त्यांचा माझ्या चॅनलमध्ये ग्रो होण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, म्हणून मी त्यांचं नावं आत्ताच्या ब्लॉगमध्ये घेते. तर खरंच मी काय म्हणते, जे नवीन यूट्यूबर आहेत ना, त्यांनी लाईव्ह सुरू करा. लाईव्हमुळे तुमचा वॉच टाईम वाढतोय. आत्ता आमचा वॉच टाईम आता ऑलमोस्ट म्हणजे वाढत चाललं आहे. आणि आता फक्त एकच तेवढा क्रायटेरिया कंप्लीट करायचा म्हणजे चॅनल मोनो होईल. तर एकदम छानपैकी जर्नी केली. आणि यात ह्या सगळ्या भावांनी इतके म्हणजे सपोर्ट करून इतके सबस्क्रायबर वगैरे वाढवले. जोपर्यंत 1K कंप्लीट झाले नाहीत ना, तोपर्यंत या भावांची खूप तळमळ होती आपल्या लाईव्हसाठी, व्हिडिओसाठी. मला दत्तादादाचं नेहमी म्हणणं असायचं, तू लॉंग ब्लॉग पण टाक, व्हिडिओ पण टाक आणि शॉर्ट पण टाक. शॉर्ट पण जास्तीत जास्त शॉर्टला एफर्ट्स नको टाकू, जे रेडीमेड असतात ते टाक, पण ब्लॉग आणि लाईव्ह ही कंटिन्यू कर, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल. कारण लाईव्हचा पण एवढा काही फायदा होत नाही आहे, कारण लाईव्ह फक्त वॉच टाईम काउंट होतोय, पण लाईव्हला पण कोण काही मेंबरशिप वगैरे देणार नाही जरी चॅनल मोनो झाला तरी. त्यापेक्षा मग आपले लॉंग व्हिडिओची सुरुवात पहिल्यापासून असली तर बेटर राहतं. आणि मला म्हणायचं, तुला जमते तर तू नेहमी कर. तर हे बघा, आत्ता आपल्या किती 1.5 म्हणजे 1050 सबस्क्रायबर झालेले आहेत आत्ता. आणि अजून पण तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. त्याच्यासाठी आय होप सो तुम्ही सपोर्ट कराल. आणि नवीन यूट्यूबरला हेच माझं सांगणं आहे की नवीन येत आहे ना, तर अजिबात तुम्ही धीर सोडायचा नाही. कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे, रोजचे 2-3 शॉर्ट टाकायचे. एखादा 2-3 दिवसातून, रोज नाही जमला तरी 2 दिवसातून एखादा लॉंग ब्लॉग टाकायचा. लाईव्ह तुम्ही लाईव्हचा टाईम फिक्स करा आणि लाईव्ह रोजची रोज घ्या. लाईव्हमुळे पण खूप फरक पडतोय. लाईव्हमुळे पण सबस्क्रायबर भेटतात, शॉर्टमुळे पण सबस्क्रायबर भेटतात, आणि लॉंग व्हिडिओमुळे वॉच टाईम वाढतो. तर बघू आता इथून पुढची जर्नी पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल की कसं होतंय. चॅनल मोनो झाला तर देवाच्या स्वामींच्या कृपेने लवकर चॅनल मोनो झालं तर त्याचा पण व्हिडिओ नक्की येईल. तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडतील नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला का नक्कीच सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना हा व्हिडिओ पोहोचला जाईल. ठीक आहे, आजच्या ब्लॉगमध्ये एवढा वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद.